सरपंच उपसरपंच तंटामुख्य अध्यक्ष पोलीस पाटील साहेब यांना त्रिवार वंदन करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. तत्पूर्वी छोट्याशा अल्पशा शब्दामध्ये माझ्या पार्टीचा परिचय देत आहे. गाडगी लोककला सांस्कृतिक लोकसेवा मंडळ पिपळा तेंगणीच्या शाहीर मंगेशजी शेंडे सहशाहीर प्रवीणजी आदे डान्सराज स्वप्नील अनिकरण बँजो मास्टर आहे आकाशजी खडसे पडोळे ढोलक मास्टर आहे सौरभजी मेश्राम आमचे नक्कलकार आहेत विनायक आणि आमचे गायक आहे नरेशजी खडसे आणि आमचे सहकारी सुरेशजी भावने आमच्या मुलाबाजी पार्टी या ठिकाणी हजर झालेली आहे. चुका होतील चुकणे हे माणसाचा स्वभाव आहे धर्म नाही. चुकणे हे माणसाचा स्वभाव आहे धर्म नाही. आणि हे आपल्या कानी घेऊन या मुलाबाळाच्या पार्टीचा आस्वाद घ्याल आणि समतेचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तुकडोजी महाराज गाडगे महाराज संत ज्ञानेश्वर महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई भीमाई जिजाई अहिल्याबाई होळकर यांना त्रिवार वंदन करून पुढील मी आपल्या कार्यक्रमाच्या वाटचालीला सुरुवात करत आहे. जे मी या ठिकाणी उभा हो ज्यांनी मला या शाहिरीची वाटचाल दाखवली ते माझे आई वडील. त्यांनी जर मला जन्म दिला नसता कदा मी तुम्हाला दोन शब्द सांगायची मुभा मिळाली नसती. आणि म्हणून त्यांच्या जन्मावरती माझं नतमस्तक आहे आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम आहे. म्हणून मी पुढे काय म्हणतो.
म्हणतात बापू मला शायरी करायची आहे टिपटॉप टॉप आगे पुढे देखणे का नाही. माझे गुरुवर म्हणतात आणि मी त्याला कोटी कोटी प्रणाम करतो. तुझे बंधू गा माझे गुरु पुरुषोत्तमाचे विचार म्हणताना शाहीर म्हणजे सकरी दयाचे चिंतन. अरे स्वावलंबीला मुले मजपणे मेळ तिरंग्याच्या माझ्या राना राना माझ्या राना राना माझ्या राना राना माझ्या राना. हो हो सांगायचं एवढंच आहे. भजन असो, कीर्तन असो, गोंधळ असो, तमाशे असो, प्रत्येक मनुष्य आपल्या आपल्या पद्धतीने भगवंताचं स्मरण करत जाते. आणि म्हणून या ठिकाणी दुय्यमचा सामना माझ्या जोडीला लाभलेले शाहीर मुकेशजी दूधकवर उटी चंपा आणि त्यांच्या विरुद्ध मंगेशजी शिंदे यांचा दुय्यमचा सामना या ठिकाणी पार पडत आहे. आणि म्हणून मी त्या छोट्याशा शब्दामध्ये त्या भगवंताचं स्मरण करत आहे. शब्दाकडे लक्ष असावं.
जन्नत देखी अपने माँ बाप के भाव में। क्या माँ बाप के भाव में, इसलिए मेरा गाना क्या है। चण्याला पेरणी होवाची अजून वेळ आहे. मुकेशजी, चण्याची पेरणी व्हायला अजून वेळ आहे, समजलं की नाही? चण्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न नको करू, आणि मी चढत पण नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाकिस्तानच्या काऊन नाही म्हणल्या, जर्मनी काऊन नाही नाव आलं, फक्त महाराष्ट्रात आला. मी फक्त महाराष्ट्रात घातलं, तर तुम्ही कोटी नालीमध्ये घातल्या का? तुम्ही अक्का विश्व फिरल्या ना बाबाजी. काही बोलण्यात काही मतलब आहे का? तिरंग्याचे बाशिंदा शाही, तुम्ही सुखांचे बाशिंदे शहरानं. मदन मस्तानाचे चमकते सितारे, काही काही तर फोटो लावून फिरतात. एवढं चढवण्याचा प्रयत्न नका करू, नाही का? प्रश्न विचारला, प्रश्न सुंदर आहे, प्रश्न तुमचा सुंदर आहे. प्रश्न तुमचा कसा होता की पार्वतीने मळाच्या पिंजऱ्यामध्ये का ठेवलं, बरोबर आहे ना? पार्वतीने मळाचा गणपती बनवला, त्याचं रहस्य काय?
त्याचं रहस्य काय? तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे तत्वतंत्र आहे, पाहून घ्याल, तुम्हाला कुठं पण मिळेल. मळाचा गणपती माता पार्वतीनं आपल्या उपटन म्हणजे मैल काढून जेव्हा बनवला, निघलेला उपटन माता पार्वतीने आंघोळ, मळाचा गणपती याच्यासाठी बनवला की माता पार्वती आंघोळीला जात होती आणि शंकरजी रागाच्या भरवामध्ये डायरेक्ट घरी न घुसता त्यांना जर मूर्ती कोणीतरी व्यक्ती दरवाज्यावर जर दिसला तर ते पहिलंच पाय आवडतील. शंकरजीच नाही, कोणी पण येणारा व्यक्ती पहिलेच पाय आवडेल, कारण की रक्षक म्हणून त्या गणेशजीची मळाचा गणपती बनवून ठेवला होता. समजलं की नाही? हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि मी काय विचारतो, तुमच्या प्रश्नातलं मीच प्रश्न विचारतो आणि ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. याच प्रश्नामधला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. शंकर भगवंताला 2 मुलं आहेत, मान्य कराल, लक्ष ठेवा, जिथं कुठे बसले असाल माझ्या प्रश्नावर लक्ष ठेवा आणि मला प्रश्नाचं उत्तर तंतोतंत पाहिजे, कारण तुम्ही त्यामधलेच आहात, कारण तुम्ही त्यामधले शहिरा. म्हणून मी तुम्हाला त्यातलाच प्रश्न विचारतो, तुम्हाला उत्तर माहित असेल, 100% सांगतो. शंकर भगवंताला 2च मुलं आहेत, कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान. तर मी एवढंच विचारतो तुम्हाला, गणपती मांडायचा तर एकदा मांडायला पाहिजे, गणपती मांडायचा आहे तर एकदा मांडायला पाहिजे. त्याची 2दा बैठक काय केली जाते, स्थापना काय केली जाते, 2दा. आणि त्याचं रहस्य असं विचारतो, पहिल्या गणपतीचं सोंड उजव्या बाजूला असते आणि दुसऱ्या गणपतीचं सोंड डाव्या बाजूला असते. मला फक्त यायचं रहस्य सांगायचंय तुम्हाला, मानील तुमच्या शाहिरीला. तुमच्याच प्रश्नातला हा प्रश्न आहे, समजलं की नाही? गणेश भगवंताला शंकर भगवंताला 3 मुलं आहेत का? 2च आहेत, पण कोण गणपती पकडले तर 3 होता. गणपती 2 आणि कार्तिक स्वामी 1, 3, तिघांना बघून 3 होतात, पण ते 2च आहेत.